पनवेलमध्ये सध्या पाणी टंचाईची मोठी समस्या आहे। नागरिकांना पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही। पण कळंबोलीमध्ये असलेल्या सेक्टर 1 उद्यानामध्ये असलेल्या पाण्याच्या वाहिनीला तोटी लावून हे पाणी ड्रमाच्या साह्याने भरून त्या उद्यानाच्या पलीकडे ते पाणी एका ड्रमामध्ये साचवलं जात आहे आणि हेच पाणी स्टॉलच्या ठिकाणी विविध कामांसाठी हे पाणी वापरलं जात आहे। एकीकडे लोक पाण्यासाठी त्रास सहन करतायत आणि दुसरीकडे पाण्याचा अशा प्रकारचा होत असलेला गैर हा प्रकार आता योग्य की अयोग्य आणि यावर कारवाई होणार का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षक देखील तैनात केले गेलेले आहेत। या प्रकारादरम्यान तेथील असलेल्या पाटील नामक सुरक्षा रक्षकाला येथील नागरिकाने विचारणा केली की या ठिकाणी असलेलं पाणी हे कुठे नेलं जात आहे, यांना का तुम्ही रोखत नाही? तर त्यांनी सांगितलं की उद्यापासून हे पाणी आम्ही त्यांना घेऊन जाऊ नका असं नक्की सांगू, असं त्यांनी सांगून आपली वेळ मारून नेली। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता कशा प्रकारची पाण्याची चोरी केली जाते। या घटनेची दखल घेऊन आता प्रशासन नेमकी काय कारवाई करते पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। एकीकडे या शहरांमध्ये वाढणारं अतिक्रमण आणि त्यात अशा प्रकारचा होणारा गैरप्रकार यावर आता नागरिकांकडनं आता कारवाईची मागणी होत आहे। शहरातील अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिकेला नाकी न होत असताना आता या प्रकाराला आळा महापालिका कशी घालणार हे पाहणं आता गरजेचं आहे।